नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया पाटील. कसे आहेत सगळे? मजेत ना? आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज व्लॉग वगैरे काही बनवला नाही, म्हटलं मटन रेसिपी तुमच्याशी शेअर करावी आणि तांबडा रस्सा कसा बनवते ते पण शेअर करावं, म्हणून ते मटण आणलं आहे. ते छान धुवून घेतलं आहे. गावाकडे खरं तर मटण धुवत नाहीत, कारण धुतलं तर म्हणतात चव जाते, पण मला ते धुतल्याशिवाय चैन पडत नाही. कारण धुतल्यावर थोडी घाण जातेच त्याची. मग लसूण ठेचून घेतला मी त्याच्यासाठी फोडणीला. छान असं तेल तापल्यानंतर तेलामध्ये लसूण टाकला. लसूण टाकून तो थोडा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मटण ॲड केलं. मटण ॲड केल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ, मी मॅरिनेट नाही करत मटण, डिरेक्टली हळद आणि मिठामध्ये छान असं उकळी येईपर्यंत शिजू देते आणि मग झाकण लावून 2-3 शिट्या काढून घेते. खरं तर भांड्यामध्ये शिजवलेलं मटण ह्याला चव छान येते, पण वेळ कमी असल्यामुळं कुकरमध्ये शिट्या काढून मटण शिजवावं लागतं. कारण भांड्यामध्ये शिजवलेल्या मटणाची आणि रश्श्याची टेस्टच काय वेगळी असते. इथे थोडं उकळी येऊ दिली आणि झाकण लावून 3 शिट्या काढून घेतल्या. तोपर्यंत म्हटलं मसाल्याची तयारी करावी. कांदा चिरून घेतला आहे आणि तो पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे, कारण त्याला थोडं काळवटलेलं होतं ना, ते स्वच्छ होण्यासाठी. खोबरं घेतले, लसूण घेतले, आलं आणि कोथिंबीर घेतली. इकडे कढई तापायला ठेवले. आता हा सगळा मसाला भाजून घेते. आधी खोबरं भाजून घेते, छान खरपूस होईपर्यंत ते भाजायचं आणि भाजून झालं की ते काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कढईमध्ये. कांदा भाजायला थोडं तेल टाकावं लागतं. मी 2 चमचे इथं तेल टाकलं आहे, म्हणजे ज्या पळ्या असतात ना त्या 2 पळ्या टाकलेल्या आहेत, त्याला तेवढं लागतंच भाजण्यासाठी. छान असा खरपूस भाजून घ्यायचा कांदा पण. तोपर्यंत कांदा भाजतोय म्हटलं, तोपर्यंत खोबरं, आलं आणि लसणाची पेस्ट करून घ्यावी. पेस्ट म्हणजे अशी फाईन पेस्ट नाही, बऱ्यापैकी केली होती. ते बघालच आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. मटण बनवण्यासाठी मी इथं सुकं खोबरंच वापरते. कोल्हापूरला वगैरे ओलं खोबरं वापरतात, पण मला नाही आवडत ओलं खोबरं, म्हणून सुकं खोबरंच वापरते. तर थोडंसं कांदा आता इथं भाजत आला आहे. तर ह्याची पेस्ट झाली ना, खोबरं, लसूण आणि आल्याची, त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबिरीची ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर मग ते खोबऱ्याचं वाटण आणि कांद्याचं आणि कोथिंबिरीचं वाटण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि तोच मसाला आपण मटण आणि रश्श्यासाठी वापरणार आहोत, तांबड्या रश्श्यासाठी. तर मटण छान शिजले. त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यानंतर अळणी रस्सा तयार होतो. तो अळणी रस्सा बघू शकता इथे. ते छान असं उकळी काढायची आणि त्याच्यातून मटण बाहेर काढून घ्यायचं. इथे मटण मी बाहेर काढून घेतले प्लेटमध्ये. मग आधी रस्सा बनवून घेऊया म्हटलं. जे अळणी रस्सा उकळा होता त्याच्यामध्ये बनवलेला मसाला टाकला. त्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट टाकलं. हळद ऑलरेडी आधी टाकलेली असल्यामुळे नंतर टाकत नाही मी. आणि मग तिखट टाकल्यानंतर मीठ ॲड करते. थोडंसं तिखट कमी पडलं म्हणून नंतर मी थोड्या वेळाने टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आपल्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आणि छान उकळी आणायची रश्श्याला. बघू शकता इथे किती छान असा रस्सा दिसतोय, तर्रीदार एकदम. तसं तर मी रस्सा प्रेमी आहे, मटण थोडंसंच खाते, पण रस्सा खूप आवडतो प्यायला, म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडतो. रश्श्याचा शेवटचा लूक बघू शकता तुम्ही, किती छान एकदम तर्री आले रश्श्याला. नंतर मी मटण बनवायला घेतलं. कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं, पण तेल मी कोमटच तापवते, का तर मग मसाला म्हणजे जे तिखट टाकले ते जळून जाईल म्हणून. ते छान असं ते भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये मगाशी जो आपण कांदा खोबऱ्याचा मसाला बनवला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला. छान मिक्स करून घेतला आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला भाजू द्यायचं झाकण ठेवून. छान असं तेल सुटले मसाल्याला.
त्याच्यामध्ये मग जे आपण मटण बाजूला काढून ठेवलं होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करायचं. आणि वाटलं तर तुम्हाला गरजेनुसार त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये मीठ मी अजिबात टाकत नाही, कारण ऑलरेडी आपण फोडणी देताना मीठ टाकलेलं असतं, ते त्याला लागलेलं असतं ॲक्च्युली. त्याच्यामुळे मीठ एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून छान असं झाकून त्याला थोडा वेळ उकळू द्यायचं किंवा शिजू द्यायचं, काय तुम्हाला जे वाटेल ते. मग थोडासा मी गरम मसाला पण त्याच्यामध्ये ॲड केला आहे. कारण मी कोणतेही खडे मसाले त्याच्यामध्ये टाकलेले नाही, त्याच्यामुळे वरून गरम मसाला टाकलेला आहे. कारण जास्त खडा मसाला वापरला की माझ्या म्हणजे तोंड वगैरे येतं, असं म्हणजे अल्सर टाईपमध्ये. ते बघू शकता किती टेम्पटिंग दिसते मटण, म्हणजे बघितल्यानंतर तोंडाला चवच सुटेल तुमच्या सगळ्यांच्या. छान असं मटण तयार झालं आहे, बघू शकताय. आणि हे बघा इथे उकळते मटण छान असं. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे. चला तर मग बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.